वसई विरारमध्ये फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। रेल्वे स्टेशनपासून 150 मीटरच्या आतील फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्तांनी दिल्यानंतर फेरीवाले आक्रमक झालेत। फेरीवाला समितीने आज महापालिकेत लेखी निवेदन देत आधी पुनर्वसन करा मगच कारवाई करा अशी मागणी केली। समितीच्या म्हणण्यानुसार हायकोर्टाच्या आदेशाचे ते आदर करतात, मात्र कारवाईपूर्वी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे कायद्यानुसार आवश्यक आहे। प्रशासनाने सोमवारपर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास 26 मे रोजी वसई विरारमधील अधिकृत फेरीवाले महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार असून मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। काय सांगणार तर कशासाठी आपण महापालिकेत सर्व फेरीवाल्याला घेऊन इकडे आले? त्या 3 दिवसा अगोदर आयुक्त साहेबांची आमची फेरीवाला समिती सदस्यांची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये आयुक्त साहेबांनी हा निर्णय घेतला की 150 मीटर जे फेरीवाले आहेत त्या 150 मीटरच्या आतमध्ये जे रेल्वे स्टेशनच्या 150 मीटरच्या आतमध्ये जे फेरीवाले येत आहेत त्या फेरीवाल्यांवर कारवाई करायचे आयुक्त साहेबांनी आदेश दिलेले आहेत। पण आम्ही या आदेशाच्या विरुद्ध नाही आहेत, आम्ही कायद्याच्या विरुद्ध नाही आहेत। हायकोर्टाचा आदेश हा आम्ही पण मानतोय, आम्ही पण त्याची परवानगी आयुक्तांना दिलेली आहे। पण कारवाई कधी करावी की जेव्हा आमच्या फेरीवाल्यांचा 150 मीटरच्या आतमध्ये जे आमचे फेरीवाले आज भाजी विकतायत किंवा फळं विकतायत, जे पथविक्रेते आहेत त्यांचं पुनर्वसन करा आणि मग कारवाई करा। तर आयुक्त साहेबांना हा विषय आम्ही तिकडे ठेवला सुद्धा आयुक्त साहेबांसमोर की पहिलं तुम्ही त्यांचं पुनर्वसन करून मग त्यांच्यावर कारवाई करा। पण आयुक्त साहेबांनी ह्याच्यावर काही लक्ष दिलेलं नाही आहे। ते बोलले की हे मी करू शकत नाही आहे। पण अजून कायदा एक आहे, जो कायदा हायकोर्टाचा कायदा आहे की 150 मीटरच्या आत मधले हटवायचं सुद्धा आहे। पण असा दुसरा कायदाही आहे की पहिलं त्यांचं पुनर्वसन करायचं आहे आणि मग हटवायचं आहे, हाही कायदा आहे। म्हणजे दोन्ही कायदे आयुक्त साहेबांना आम्ही डोळ्यासमोर ठेवलेले, पण आयुक्त साहेबांनी फक्त 150 मीटरच्या आतमधलाच कायदा डोळ्यासमोर ठेवला, दुसरा कायदा आयुक्त साहेबांनी डोळ्यासमोर ठेवलेला नाही आहे। त्यासाठी आज आम्ही तेच आयुक्त साहेबांच्या नावाने आज आम्ही आवक जावकला लेटर दिलेलं आहे, सगळे फेरीवालेले आलेले आहेत। आणि आयुक्त साहेबांना आम्ही मंगळवार 26 तारखेपर्यंत आम्ही वेळ दिलेला आहे, म्हणजे सोमवारपर्यंत वेळ दिलेला आहे की ही जी कारवाई तुम्ही जी चालू केलेली आहे ही कारवाई कुठेतरी थांबवण्यात यावी। जर नाही थांबवत असतील, जी कारवाई करत असतील तर पहिलं फेरीवाल्यांचं पुनर्वसन करा मग कारवाई करा। पण ह्या दोन्ही जर गोष्टी नाही करत असतील तर आम्ही 26 तारखेला पूर्ण वसई विरारचे जे अधिकृत फेरीवाले आहेत हे सगळ्यात जास्तीत जास्त मोर्चा इकडे घेऊन येणार आहेत आणि ठिय्या आंदोलनाला आम्ही बसणार आहेत। जिथपर्यंत आयुक्त साहेब आमच्या मागण्या मान्य करत नाही आहेत तिथपर्यंत आम्ही इकडून उठणार नाही आहेत। आम्ही 1 दिवस लागो, 2 दिवस लागो किंवा 3 दिवस लागू द्या, आम्ही ते आंदोलन चालूच ठेवणार आहेत।